जय शिवराय मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे. कारण मराठा आरक्षणाच्या मागण्या ह्या काही लवकर पूर्ण व्हायला तयार नाहीत. हैदराबाद गॅझेट लागू व्हायला तयार नाही. नुसता शासन निर्णय काढला की मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सर्व सवलती लागू. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी 29 जुलै रोजी जी बैठक घेतली, या बैठकीमध्ये काही मागण्या ज्या आहेत त्या सविस्तरपणे मांडलेल्या आहेत की मराठा समाजाचा ओबीसी प्रमाणे सवलती लागू करण्याचा शासन निर्णय काढला, मात्र या सवलती लागू झालेल्या नाहीत. हैदराबाद गॅझेटनुसार जात प्रमाणपत्र मिळायला तयार नाही. या अगोदर जी ग्रामस्तरीय समिती होती त्यावेळेस तरी मिळत होते, मात्र जी काही आता आयुक्तालयाच्या माध्यमातून SOP काढण्यात आली आहे, मात्र त्या माध्यमातून जात प्रमाणपत्रसुद्धा मिळायला तयार नाहीत. मराठा समाजाच्या तरुणाच्या जात प्रमाणपत्र मिळाले, त्यांच्या व्हॅलिडिट्या मिळायला तयार नाहीत. आणि मग असे बरेच प्रश्नासाठी त्यांनी 29 ऑगस्ट रोजी बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये त्यांनी सर्वांनाच एक इशारा दिला आहे. यामधील सर्व पक्षाचे नेते असू, कोणीही असू, कारण आरक्षण हे सगळ्याला लागणार आहे. त्यामुळं या आरक्षणासाठी सर्वांनी या आंदोलनाला तिथे यायचं आहे. प्रत्येक घरातील कुटुंबातील एका व्यक्तीने या आंदोलनाला 29 ऑगस्टपासून आंतरवाली इथे यायचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. 28 ऑगस्टपर्यंत जर या सर्व गोष्टींचे निर्णय घेतले तर ठीक, नाहीतर 29 ऑगस्टपासून आंदोलन चालू होणार असं त्यांनी सांगितलं आहे. आणि यामध्ये आरक्षणाव्यतिरिक्त एक महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाचा. त्यांनी यावर सांगितलं आहे की नुसते LY दिल्या जातात, मात्र या तरुणांचा जो काही व्याज परतावा आहे तो व्याज परतावा दिल्या जात नाही. सिबिल रिपोर्ट आहे तो सुद्धा खराब होत आहे. मात्र अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या बाबतीत मी सुद्धा सांगू शकतो की अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अर्जच करताना बऱ्याच साऱ्या अडचणी आल्यात. एक तर त्याच्यामध्ये कागदपत्राची 7-12 होल्डिंगची आट टाकलेली आहे. ज्यांच्याकडे जमीन नसेल त्यांना भूमिहीन प्रमाणपत्र आहे. याची त्या महामंडळामध्ये गरजच काय असा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण एकतर महामंडळ काही कर्ज देत नाही, महामंडळ फक्त व्याज परतावाच देते. मग 7-12 होल्डिंग असेल हे अपलोड करण्याचं कारण काय? त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अगोदर झेरॉक्स जरी TCची जोडली, म्हणजे शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राची, तरी अर्ज मंजूर व्हायचा. मात्र आता ओरिजिनल TC जोडून सुद्धा अर्ज मंजूर व्हायला तयार नाही. अर्ज केल्याच्या नंतर तिथं पुन्हा निर्गम जोडा असं सांगितलं जातं. आधार कार्ड जोडलेलं असलं तर पुन्हा एकदा तुमचा आधार कार्डची मागची बाजू पुढची बाजू जोडा असं सांगितलं जातं आहे. 7-12 जोडली तर ती 7-12च व्यवस्थित नाही, पुन्हा एकदा 7-12 अपलोड करा असं सांगितलं जातं आहे. आणि या माध्यमातून मराठा समाजातील जे काही बेरोजगार तरुण आहेत, जे अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून अर्ज करतात, त्यांचे अर्ज हे परत पाठवले जातात. पुन्हा त्यांनी डबल अर्ज करायचे. पुन्हा अर्ज केल्यानंतर पुन्हा काहीतरी कारण करून त्यांचे अर्ज हे वापस पाठवले जातात. असा सुद्धा प्रॉब्लेम आहे. आणि ज्यांनी LY निघलेत ज्यांचे, तर त्यांनी कर्ज घेतलेत, त्यांनी व्याज परतावेसुद्धा अपलोड केले, तर त्यांचे व्याज परतावेसुद्धा मिळत नाहीत. नुसते त्यांना व्हॉट्सअपवर टेक्स्ट मेसेज जातात की तुमचे जे काही व्याज परतावे ते CAFOमध्ये असतील तरी तुम्ही पुन्हा 6 तुमचे हप्ते अपलोड करू शकता, अशा नुसत्या सूचना दिल्या जातात. मात्र त्यांना व्याज परतावेसुद्धा मिळत नाहीत. म्हणून या सगळ्या गोष्टी करून घेण्यासाठी त्यांनी 29 ऑगस्टला उपोषणाचा इशारा दिला आहे. 28 ऑगस्टपर्यंत जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर 29 ऑगस्टपासून ते आंदोलन करणार आहेत. मात्र आता त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा एक पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये त्यांनी सांगितले की मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. आणि माझं सुद्धा तसं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटलावर आंदोलन करण्याची वेळच येऊ नये आणि ती मराठा समाजाने सुद्धा येऊ देऊ नये. कारण अशी माणसं ही समाजासाठी टिकवणं गरजेचं आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांनी या अगोदर बरेच आंदोलनं केली. तुम्ही आता जे उन्हाळ्यातलं आंदोलन बघितलं असेल, त्यांची शारीरिक अवस्था काय झाली. त्यामुळं अशा माणसांना जपणंसुद्धा तितकीच काळाची गरज आहे. जरी विखे पाटील म्हणत असले की त्यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, तरी मराठा समाजाने सुद्धा त्यांच्या पाठीमागे इतकं खंबीर उभं राहणं गरजेचं आहे. आणि त्यांना सांगणं गरजेचं आहे की पाटील, तुमची गरज समाजाला आहे, त्यामुळं तुम्ही समाजासाठी असणं आवश्यक आहे. तुमच्या तब्येतीची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. हे सुद्धा मराठा समाजाने समजून घेणं गरजेचं आहे.
आता त्यामध्ये विखे पाटील पुन्हा काय म्हणाले आपण सविस्तर बघू. सरकारने मराठा समाजाच्या मागण्यावर सकारात्मक निर्णय घेतले असून अंमलबजावणीचा विस्तृत अहवाल जरांगे पाटलांना पाठवला जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर आंदोलनाची वेळ येणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आणि महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी असा इशारा दिला होता, एकतर मी राहील किंवा हे सरकार राहील. आणि असा निर्वाणीचा इशारा दिल्यामुळे यावर बोलताना विखे पाटील काय म्हणाले, कोणताही शासन निर्णय झाल्याच्या नंतर प्रशासकीय प्रक्रियेत त्याच्या अंमलबजावणीला थोडा वेळ लागतो. सरकारने घेतलेले निर्णय, सुरू असलेली कार्यवाही आणि ती पूर्ण होण्याची निश्चित वेळ याचा एक विस्तृत अहवाल आम्ही मनोज जरांगे पाटील यांना पाठवत आहोत. हा अहवाल पाहिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना मी स्वतः भेटून चर्चा केल्यानंतर नक्कीच त्यांचे समाधान होईल. त्यामध्ये हैदराबाद गॅजेट आणि जुन्या 58 लाख नोंदी वाचण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पार्शियन व मोडी लिपी वाचणाऱ्या 25 तज्ज्ञांची कायमस्वरूपी मानधनावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन आणि SOP सुद्धा चालू केले. आणि मराठा समाजातील जे काही तरुण आहेत ज्यांनी जात प्रमाणपत्र काढलेलं नाही, त्यांना माझं सांगणं आहे की प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्पलाईन सुरू झाली आहे. त्यामुळं आपल्याला ज्या काही अडचणी असतील आपण सरळ त्या हेल्पलाईनवर त्या सांगायच्या. पुन्हा एक विभागीय आयुक्तालयामध्ये सुद्धा हेल्पलाईन आहे, त्या हेल्पलाईनवर सुद्धा सांगायच्या. आणि आपण सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. नुसतं मनोज जरांगे पाटील यांनीच प्रयत्न करायचे ना आपण नुसतं आंदोलनात जाऊन उभं राहायचं. मात्र हे स्वतः आपण करून बघितल्याच्या नंतर यामध्ये खरंच काय अडचणी येतात ह्यासुद्धा आपल्या लक्षात येतील. त्यामुळे आपण सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता मनोज जरांगे पाटलांनी तर 29 तारखेच्या आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. विखे पाटील म्हणतात की मी त्यांना भेटून चर्चा केल्यानंतर त्यांचं समाधान होईल. मात्र आता त्यांची भेट झाल्याच्या नंतर पुन्हा काय मनोज जरांगे पाटील निर्णय घेतात यावर आपण नक्कीच आणखी माहिती घेण्याचा प्रयत्न करू. आपल्याला ही माहिती कशी वाटली, यामध्ये आपल्याला काही अडचणी असतील तर नक्कीच कमेंट करा. त्याबद्दल आपण माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.